आणि एक राज ठाकरेंचं वक्तव्य समोर येतं। बाळासाहेब ठाकरेंना देखील भारतरत्न द्यावं अशी मागणी आता राज ठाकरेंनी केली आहे। बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न दिलं पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटलं। त्यांची ही मागणी आहे। आज आणखी 3 जणांना भारतरत्न जाहीर झालंय। याच्या आधी देखील कर्पूरी ठाकूर तसंच लालकृष्ण अडवाणींना याच वर्षी गेल्या काही दिवसांमध्ये भारतरत्न जाहीर झालेलं होतं आणि आजही 3 जणांना भारतरत्न जाहीर झाल्यावर आता राज ठाकरेंनी ही मागणी केली की बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न देण्यात यावं। गणेश ठाकूर या संदर्भात अधिक अपडेट्स देतील। गणेश, नेमकं काय म्हणतात राज ठाकरे? राज ठाकरे यांची माझं या विषयावर बोलणंही झालंय या ट्विटच्या आधी। तर त्यांचं असं मत होतं की भारतरत्न ज्या प्रकारे भाजपतलं केंद्र सरकार या सर्व महान व्यक्तिमत्वांना देत आहे तर त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचाही समावेश झाला पाहिजे होता। कारण पी.व्ही. नरसिंहराव, चौधरी चरण सिंग, स्वामीनाथन यांनी मोठी कामगिरी बजावली, ज्याने तितकीच मोठी कामगिरी ही बाळासाहेब ठाकरेंची आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर किंवा हिंदूंचं रक्षण करण्यासाठी ज्या प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं आणि जी कामगिरी त्यांची आहे ती भारतरत्न या पुरस्कारासाठीच जी ऐकण्यासाठी योग्य आहे अशा प्रकारचं त्यांचं मत होतं आणि त्यामुळे हा ट्विट त्यांनी केलेला आणि एक मागणी केंद्र सरकारकडे त्यांनी केलेली आहे की आपणही या विषयावर लक्ष देत बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावं अशा प्रकारची घोषणा करावी। कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाची छाप ही संपूर्ण देशावरती आहे, देशाच्या नागरिकांवरती, आणि जे बाळासाहेब ठाकरे यांनी केलं ते इतर कोणत्याही मोठ्या नेत्यांनी हिंदूंचं रक्षण आणि हिंदुत्व या मुद्द्यांवरती किंवा इतर जे बाळासाहेब ठाकरेंचं ते कर्तृत्व आहे त्याला पाहता ते त्यासाठी योग्य आहे, त्यांना देण्यात यावं अशी त्यांची भूमिका आहे। आणि या ट्विटमध्ये देखील अशाच प्रकारे आपली भावना व्यक्त केलेली आहे की आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवलाच हवा। केंद्र सरकारनं देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या आदित्य नेत्याला हा सन्मान मिळायला हवा। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो आनंदाचा क्षण असेल, म्हणून ही मागणी राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे। आता राजकीय वर्तुळामध्ये या विषयावर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।